महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये मराठी माणूस दडपशाहीचा क्रूर चेहरा अनुभवत आहे। यामध्ये आता आणखी भर पडली आहे। सीमा भागातल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी देण्यात आला, पण यावरून कन्नड संघटनांनी थैथयाट केलाय। बेळगावात कन्नडिगांचा मराठी द्वेष, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाला विरोध। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं, पण कर्नाटक सरकारला याचा विसर पडलाय। सीमा भागातील 865 गावांमधील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आरोग्य योजना लागू केली, पण यावरून कन्नड संघटनांनी थैथयाट सुरू केलाय। ही आरोग्य योजना राबवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मदत केंद्रावर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा प्रशासनानं घेतलाय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ सीमा भागातील मराठी भाषिकांना करून देण्यासाठी पुढाकार। खासदार धैर्यशील माने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटेंकडून सीमावासियांसाठी मदतीचा हात। सीमा भागातील मराठी भाषिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार। गंभीर स्वरूपाच्या खर्चिक आजारांवर या योजनेअंतर्गत उपचार केले जाणार। बेळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून 5 सेवा केंद्रे सुरू करण्यात आली। महाराष्ट्र सरकारच्या योजनेवर कन्नड संघटनांकडून आक्षेप। कन्नड संघटनांच्या म्होरक्याला मला खरंच विचारावं असं वाटतंय, म्हणजे किती नीच पातळीला तुम्ही जाणार आहात। ती वैद्यकीय सुविधा काही फक्त पर्टिक्युलर काही ठराविक लोकांसाठी नव्हती, किंबहुना ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचं कोविड सेंटर चालू केलं होतं त्यावेळेला सुद्धा कितीतरी कन्नड भाषिक रुग्णांची मदत आम्ही निशुल्क केलेली आहे। तुम्ही फक्त मराठी भाषेचा द्वेष सोडून दुसरं काही तुम्हाला करता येत नाही। फक्त महाराष्ट्राच्या समितीच्या आणि मराठी भाषिकांच्या नावानं बोंबाबोंब करण्याशिवाय तुम्हाला दुसरं काही येत नाही, हे तुम्ही आज परत एकदा दाखवून दिलेलं आहे। महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेवर आक्षेप घेत कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। सदर योजना कर्नाटकामध्ये लागू करण्यात येऊ नये असा पवित्रा घेत प्रशासनावर दबाव आणण्यात आलाय। त्यामुळे सीमावासियांकडून कर्नाटक सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। कन्नड संघटनांकडून आरोग्य सेवा केंद्रावर कारवाईची मागणी। कन्नड संघटनेच्या दबावानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने सदर केंद्रावर कारवाई करण्याचा निर्णय। आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अर्ज स्वीकारणाऱ्या केंद्राला नोटीस बजावणार। कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार। बेळगाव प्रशासनानं सीमा भागातील जे आमचे मध्यवर्ती एकीकरण समितीचे जे सगळे महत्त्वाचे नेते कार्यकर्ते आणि समन्वयक आहेत, जे या वैद्यकीय सेवेमध्ये येणाऱ्या काळामध्ये योगदान देणार आहेत, अशांना देखील कारणे दाखवा नोटिसी पाठवल्या आहेत। सुरुवातीलाच मी अशा नोटिसींचा निषेध करतो। खरं तर रुग्णसेवा हे ईश्वरीय कार्य आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा जात धर्म पक्ष पंथ किंवा भाषिकवाद न आणता केवळ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून खरं तर काम करायला हवं। आणि म्हणून कर्नाटक प्रशासनाला विनंती आहे की अशा ईश्वरीय कार्याला रुग्णसेवेच्या कार्याला कृपया विरोध करू नये। खरं तर आरोग्य सेवेत जात धर्म भाषा राजकारण असा कोणताही भेदभाव करायचा नसतो, पण कन्नड संघटनांना ना त्याचं सोयरं ना सुतक। मराठी माणूस गेली कित्येक वर्ष कर्नाटकी जुलमाखाली भरडला जातोय। महाराष्ट्राच्या देहाचा एक भाग गेली 60 वर्ष अखंडपणे तळमळतोय, पण आता ईश्वर सेवेसारख्या आरोग्य सेवेलाही विरोध करण्याचं पाप कर्नाटक सरकारकडून केलं जात आहे। अक्षता नाईक, पुढारी न्यूज।